काल ठाकरे बंधू एकत्र आले. नेमकं ह्याच्याकडे तुम्ही एक राजकीय नेते आणि महाराष्ट्राचे राजकीय नेते कसे पाहता? बघा, ते बरेच चर्चा झालेली आहे, त्यामध्ये आणखी काही चर्चा करायची गरज असं मला वाटत नाही. पण मुद्दा असा होता की केंद्र सरकार, विशेषतः RSS प्रणित जे लोक आहेत केंद्रात, त्यांना एक देशामध्ये समरसता निर्माण करून एक युनिफॉर्म असं राष्ट्र निर्माण करायचं. एक देश, एक धर्म, एक देश, एक भाषा, एक देश, एक कर पद्धती, एक देश, एक निवडणूक, हे सगळं एक 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 चाललेलं आहे. त्याचा भाग म्हणून हिंदी लादायचा प्रयत्न महाराष्ट्रावर हा चाललेला आहे. आणि त्यामुळं मग जी नवीन शिक्षण धोरण केलं, त्यामध्ये त्रिभाषा सूत्र घातलं आणि आमचा सगळ्यांचा विरोध होता की पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती करू नये. हिंदी आली पाहिजे का? नक्कीच आली पाहिजे. ती राजभाषा आहे, संपर्क भाषा आहे. परंतु पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला काही हिंदीमध्ये स्पर्धा परीक्षा द्यायच्या नाहीत. ही फक्त बोली भाषा म्हणून आणि लिहिता वाचता आलं पाहिजे, एवढे प्रावीण्य त्यामध्ये मिळालं पाहिजे. पण मराठी आणि इंग्रजीमध्ये आपण चांगलं प्रावीण्य मिळवलं पाहिजे. त्याला मातृभाषा म्हणून मराठी सुरुवातीपासून शिकली पाहिजे, कारण मातृभाषेतून चांगलं शिक्षण आपल्याला घेता येते. प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आणि इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, कारण जगामध्ये जे काही संशोधन चालतं किंवा जे काही नवीन ज्ञान निर्माण होतं ते बहुतेक इंग्रजी आणि पाश्चिमात्य भाषेतून. भारतात काही होत नाही, कारण आपण विज्ञान तंत्रज्ञानाकडे इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की इतर देश आपल्या पुढे निघाले जातात. अलीकडच्या त्या युद्धामध्ये आपण पाहिलं की चीनची पुरवलेली अस्त्र किती प्रभावी ठरली. आज चीनमध्ये किती विश्वविद्यालय पहिल्या 100 नंबरमध्ये आहेत, भारतातले एकही नाही आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय नेतृत्वानं योग्य निर्णय घेतले. आजचं राजकीय नेतृत्व आहे, त्यांना शिक्षणाचं, संशोधनाचं महत्त्व कळत नाही, प्राथमिक आरोग्य व्यवस्थेचं महत्त्व कळत नाही. त्यांना फक्त रस्ते बांधायचे, तर रस्त्यातून कमिशन काढायचं आहे. हे आपण समृद्धी महामार्गामध्ये पाहिलं. आता त्याच्यापेक्षा दुप्पट खर्चाचा महामार्ग शक्तीपीठ महामार्ग म्हणून तो कोणालाही नको आहे. राज्यामध्ये प्रचंड मोठं आंदोलन चाललेलं आहे, पण तो पुन्हा थोपायचं चाललेलं आहे. तर हे आंदोलन जे हिंदीचं, हिंदू विरोधी आंदोलन होतं, तर हिंदू विरोधी आंदोलन नव्हतं, हिंदीची सक्तीच्या विरोधात आंदोलन होतं. यशस्वी झालं. आता त्याचं क्रेडिट कोणी घ्यायचं, श्रेय कोणी घ्यायचं, त्याचा भाग आहे. त्याला समजा स्वतःच ढेंडोरा पिटायला सुरुवात केली की माझ्यामुळेच झालं तरी हरकत नाही, त्याला अर्थदस्त करू द्या. पण संबंध महाराष्ट्राच्या जनतेनं यामध्ये भाग घेतला होता आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय फिरवला. आणि कदाचित केंद्रीय नेतृत्वाला सांगितलं असेल की हे महाराष्ट्रात परवडणारं नाही आहे. निवडणूक झालं, निर्णय झाला, आता काही विषय नाही आहे. आता त्यातून श्रेय घेण्याकरता जर मेळावा घेता असला तर काही आमची काही हरकत नाही. किंवा दोन बंधू एकत्र येत असतील, घरातलं भांडण मिटत असेल तरी आनंदाची गोष्ट आहे. तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद बाबा. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.